इंस्टावरती पण आहे, पण इंस्टावर डिटेलमध्ये टाकत नाही, व्हिडिओ येतात युट्यूबला. लेंथ किती कापायची कारण केस म्हटली ना तू कापले की केस दिसतात माझे कसे घालून जातात. तुझे केस असे नव्हतेच, मला तर विश्वासच होत नाही तुझे केस आहेत म्हणून. काहीतरी काही करत पण नाही नाही करत तरी कसं काय असे झाले मला त्याचं समजत नाहीये. त्याला वरती कलर खूप अति झाला किंवा मेहंदी पण हाती नाही लावत आणि शिवाय जर पाणी चेंज झालं तर मग मिठाचं पाणी असतं आणि छान पण होतं. केस असे नव्हते, किती वर्षापासून मी ओळखते भरपूर एअरकट माझ्याकडे झाली. ती आमच्या इथे आणि तुमच्या इथेच करतो आमच्या इथे नंतर तुमच्या आता आमच्या इकडे पण येणं झालं हेअरकटमुळे असं केस नाही होत नाही, कटिंगचा प्रॉब्लेम नाही, केसांचा डॅमेज होण्याचा प्रॉब्लेम. तेलाची काळजी तेल जास्त लाव, सेसा हेअर ऑइल लाव, सेसामध्ये कापूर टाक, भीमसेन कापूर, आणि मग लावून बघ गरज. कमीत कमी 3 महिने तरी, 3 महिन्यानंतर मग रिझल्ट दिसेल तुला. ते मऊ तरी पडते. बांधून नाही ठेवत, वरती नाही बांधून ठेवत पाडाची जेवढा पार्लर होतं म्हणून कंटिन्यू हेअरकट करत राहायची मी तेव्हा 3 महिन्याला 4 महिन्याला. आता जशी प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाली ना तसं मी केस नाही तुझ्या हेअरच्या हिशोबाने बरोबर आहे. 4 पण टाकू शकते तू, पण 4 तुझा कानाच्या खालपासून येईल, तुला त्याच्या थोडंसं समोर येतील केस. चालेल का? 3 जर टाकले तर बरोबर इथे येतील बरोबर. ती 4 जर केल्या तर शोल्डर पर्यंत येतील. नाही शोल्डर पर्यंत येतील, 4 बसतील बरोबर. पुढची थोडे कट कर म्हणजे छान वाटतं. पुढची थोडी पुढे नाक पुढची घेते पण आणि प्लेन करायला काही नव्हतं ना, केस आहे ना पातळ झालेली, त्याच्यामुळे ना फार विचार करून हेअरकट करावं लागतं. ज्यांची ना पोत आणि लेवल चांगली असते ना मग कटिंग मला बिंदास करता येते, पण असे केस राहिले ना विचार करून कट करावं लागतं. हा लेडीज कशा म्हणतात हो तुम्ही जास्तच कापून दिले मग ते पातळच दिसताय असं होऊन जातं. नाही 4 दिसतील चांगले. आणि नवरती लावाशी वर टाकून जेव्हा गरज असेल तर गायबच झाली पण तुला आणि ती राडीतच येत नव्हती. हा का मला वाटलं का मिस्टरांबरोबर गेली तिकडे राहायला. अजून पण माझ्या मिस्टरांनी मला घ्यायला जायचं. हा शुक्रवार आहे ना येणार आहे का 2 दिवसात हा मग काय मुंबईला लेट नाही लागत मला. मुंबईला नाही हिला असं दिवसच काय राहिलं असतं आम्हालाच नाही ना सेम कोणाला होते तरी नाही निघा पण नाही इथं कोणतंच असते मुलं तुम्हीच म्हणून बाय कधी पण येतात रात्री 11पर्यंत. मी तेच म्हणते लेडीची वाट बघते मी 10पर्यंतचा टाइम दिला म्हणतात. त्यानंतर ना इच्छा नाही होत करायची. मी सकाळी 5:30 उठलेली असते, मुलीची गाडी 5:45 येते, मी दुपारी झोपत नाही. माझ्या ना क्लायंट पण चालू असतात आणि मला दुपारची सवय मोडून टाकली कारण माझं वजन वाढलं होतं ना, मग मी दुपारी झोपत नाही, काही ना काही उद्योग करत असते. क्लायंट तरी चालू असतात नाही तर माझं एडिटिंग काहीतरी क्लासेस वगैरे ऑनलाईन अटेंड करते. बिझी ठेवण्याचा प्रयत्न तुझं पार्लर कसं चालू आहे का? व्यवस्थित चालू आहे ना? हेअरकट नाही हेअरकट स्ट्रेट कट
आमचा इथे एरिया भरपूर मोठा आहे पण मग नाही येत एवढं जवळ असून पण घराविषयी येतात. दोन पॉईंटची लागणार नाही ना? तो कसं आहे ते दिसत आहे जुळेत ना ते. आणि सीझन होता आणि सासू सासरे पण आलेले होते. कलरचा आणि गळण्याचा कधी सांगू पण मेहंदीने केस गळतात मी हे सांगू शकते तुम्हाला कारण की मेहंदी आपल्या केसाचं सगळं तेल ओढून घेते जे नॅचरल ऑइल असतं ते त्याच्यामुळे हेअरफॉल खूप जास्त होतं कमीत कमी महिनाभर तुम्हाला हेअरफॉल होईल मेहंदी लावून नंतर तुम्ही लावतात का मग तुम्हाला अनुभव नाही आला नाही तुम्हाला नाही तुम्हाला अनुभव नाही आला का मेहंदी लावल्यावर हेअरफॉलचा कलरने केस नाही गळत आणि व्हाईट पण नाही होत मेहंदीने तरी केस व्हाईट होतात पण कलरने नाही होत कारण आपलं नॅचरल जे असतं ना ते सगळं मेहंदी खाऊन टाकते कारण आता पूर्वी सारखी जी पानांची मेहंदी असते ना ती मेहंदी आता नाही तुम्ही कोणीही जरी तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदिक आहे ती आयुर्वेदिक आहे शक्यच नाही पांढऱ्याला ते काळं करतं ते आयुर्वेदिक नाही त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याच मेहंदीवर असं सांगू शकत नाही की ही ओरिजिनल मेहंदी आहे आयुर्वेदिक मेहंदी आहे पानांची मेहंदी अजिबात नाही आताच्या सिच्युएशनला तर नाही उलट कलर तरी बेस्ट आहे की कलरमध्ये कसे नॅचरल ऑइल टाकलेले असतात ऑलिव्ह ऑइल असतं त्याच्यामुळे कलरने तरी केस नाही पांढरं मेहंदी कोणतेही वापरू शकता तुम्ही फक्त प्रोफेशनल हे जे सारे मेडिकलवर मिळतात नाही लॉरियल बेला मॅट्रिक्स हे जे ट्यूबचे कलर असतात ना हे प्रोफेशनल कलर असतात आणि हे जे मेडिकलमध्ये 150 रुपयाला 200 रुपयाला मिळतात ना हे केमिकल बेस्ड जास्त असतात आणि ते राहत पण नाही जास्त दिवस महाग मिळतात 300-400 रुपयाला ट्यूब मिळते आणि हे जे असतात ना हे फक्त 1 महिना 2 महिने असे राहतात कलर लगेच डाऊन पडून जातात नाही ते मी मागवलेलं लिपस्टिक ते विकायला नाही विकायचं दुसरे ते प्रोफेशनल लिपस्टिक आहे हो चांगलेच पण आपण आणि ह्याच्या मागवले ना मी ते प्रोफेशनल ते तरी मला सर्व पॅकेट डिस्काउंट मध्ये पडलं आलं मी 20,000चा माल घेतला त्याच्यामुळे मला कसं डिस्काउंट पडलेला आहे अशी ती लिपस्टिक 400 का 500 रुपये झाला एमआरपी बघावं लागेल मला पण मी बॉक्स घेतला ना तो त्याच्यामुळे असं डायरेक्ट नाही सांगता येणार कारण मला 15,000च्या मालमध्ये त्यांनी डिस्काउंट केलेलं आणि इथल्या आणि इथल्या बाहेरच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल तिला म्हणते ती तुझ्याकडे मोबाईल नव्हता तुला कसं केलं नाही केलं आता 8 दिवस अच्छा नंबर सेव्ह केला की माझा आता घेतला नंबर मला काहीतरी फोन करून सांगितलं जेवण भांडे मी 7 वाजता फ्री झाले खिचडी टाकली आणि मिस्टर लेट येतात ना माझे मग त्यांना लाईट जेवायला लागतं भाजी पोळी नाही कारण की मग जड जातं ना बसायला खिचडी टाकली जेवण केलं आणि अशी थंडी वाजून आली ब्लँकेट घेतली लोळली लगेच सगळ्यांचं कोणाला इमर्जन्सी तुम्हाला 10 पर्यंत घ्यायचं तर या तुम्हाला सकाळी 6 वाजता येते म्हटलं बाई ती 6:30 आहे हा ना नाही येणार ना बोलले जर का मी 10 पर्यंत नाही आली ना तर मी 7 पावणे 7 तुला तेच म्हटले मी म्हटलं बाई माझे मिस्टर पण लेट येते मला हुशार आणि सुट्टीच्या दिवशी ना मी उशिरा उठते तेच ना पण आता ती पण ऐकायला तयार नाही तुला गावाला जायचंय ना तिची गाडी आहे 9:30 त्यांना म्हटलं आताच यांनी एवढे दिवस काय करत होते ते घरात तिची पाहुणे येणार गरज चालत नाही घरच होतं बरं का असं आपण आपल्याबरोबर सांगू शकतो आपल्या घरी जर पाहुणे आले ना तिच्या पोरी येऊन गेल्या एकटीच राहिली पोरींचं काय काम नाही राहत पोरी येऊन करून मोकळा काय माहिती 2 ठिकाणी झालं टाकून आणि आता तिथे शिंदे टाकायचं तिथे होतं त्याच्यानंतर पुढे टाकलंय असंच होतं तो गाळा बघितला होता मी आता आता तिने तिथे टाकलं बाई तुला सांगते या मशीन घेतल्या 9,000च्या मेकअपचं सामान घेतला 20,000चा आयकॉनिकची स्ट्रेटनिंग मशीन घेतली 9,000ची कमीत कमी मी आता ह्या दिवाळीला 35,000चा माल घेतला तुला वाटतंय का पार्लरमध्ये 35,000चा माल घेतलाय असं अजिबात नाही ते 20,000चे मेकअपचे प्रोडक्ट केवढा बॉक्स आला असेल काय सांगायचं आता 1 रुपयाचा माहितीच नाही काही काय घेतलं नाही कारण ते घेऊन देत नाही
काय केलं ते कळत नाही. स्पा कर तू डेली. स्पा कर. तू केलं. स्पा करायचा. तुला जर केस रिपेअर करायचं असेल तर तू एका क्रीम तेवढं झालं ते लॉलियाचं घ्या. लॉलियन लॉलियाची आता खाऊ का नाही ग डबा. पहिले 800 रुपयाला होता. जसं घेतलं तसं 500 ml, 1000 ml, 250 ml. मला किती मी स्वतःला घेते कारण काय होतं ना बाय आपल्यालाच होतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जा आणि स्पा घ्या. तसं कोणाचं चांगलं झालं पण माझं नाव घेतात. मी खराब झालं त्याच्यामुळे फक्त सजेस्ट करतात. तिथून फोन करतात मार्केटमध्ये. हा घेतो तरी तो घेतो. पैसे कमी होतात. तसं तिथं नाही तुझ्या पद्धतीने जेवढं चांगलं असं तिला पाहिजे चांगला चेहरा दिसला पाहिजे बरं का. लग्नात छान दिसलं चांगली दिसली पाहिजे आणि किती पण पैसे घेत ते आम्हाला चांगलं दिसलं पाहिजे असं खरंच आहे. आता आमचे म्हणजे एवढे आमचे दोघं खूप आहे एवढ्या बाया ना सगळ्या पार्लरमध्ये जातात पण स्वतः घरी काही करणार मेहंदी काढायला सुद्धा कारण साडी नाही चालत तिच्याकडे. हो कार्यक्रम असं नाही साडी मस्त नाही सुंदर नवऱ्या नाही साडी सगळं तिच्याकडनं करून घ्या. साधा आता पूजा नाही करून तरी पण बाया सगळं पार्लर